आपल्यासोबत चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे आहेत। मामा काय सांगाल, अर्थसंकल्प सादर झालेला आहे, एकूणच तुम्ही काय सांगाल, काय या अर्थसंकल्पाचं एक विशेष महत्त्व असणार? अर्थसंकल्प हा सादर होत असताना हा अर्थसंकल्प गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विशेषतः महिलांना सन्मान देण्यासाठी, युवा पिढीला प्रशिक्षण देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने तरतूद करण्यात आलेली आहे। माझ्यासारख्या रिक्षा चालक, रिक्षा ड्रायव्हर असतील, टॅक्सी ड्रायव्हर असतील, या लोकांच्या हिताचा विचार करून, त्यांच्या कुटुंबियाचा विचार करून, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा विचार करून, त्यांच्या मुलाबाळाच्या आरोग्याचा विचार करून हा अर्थसंकल्प जनतेसमोर ठेवलेला आहे। लोककल्याणकारी योजना जी माझी बहीण लाडकी अशी जी योजना आहे, त्या योजनेच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये काय कशा प्रकारे ती योजना राबवणार आहात? माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्या योजनेचे फॉर्म असतील, त्या योजनेची माहितीपत्रक असेल, हे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी दिले गेलेले आहेत। लोकांना तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि ज्या योजनेमध्ये जे कागदपत्र लागणार आहेत त्या संपूर्ण योजनेचं माहितीपत्रकसुद्धा दिलेलं आहे आणि 7 ठिकाणी अशा पद्धतीचे केंद्र सुरू केलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक शाखेमध्ये सुद्धा सुरू आहेत। पण याच्या व्यतिरिक्त लोकांना जवळ कसं भरता येईल फॉर्म, लोकांना माहिती कशी देता येईल, या दृष्टिकोनातून या योजनेची संपूर्ण माहिती लोकांना देऊन जास्तीत जास्त महिलांचा सन्मान करून या योजनेचा फायदा मिळेल अशा पद्धतीने काम जोरात सुरू आहे। नक्कीच हे होते आमदार दिलीप लांडे। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।